आता आरक्षण दिल्यानंतर हे आरक्षण शिक्षण आणि नोकरीमध्ये दिलेलं आहे। शिक्षणाचं ते आता शैक्षणिक वर्ष सुरू होईल तेव्हा आपल्याला सगळ्यांना कळेलच तातडीने आता किती जणांना मराठा समाजातील बांधवांना आणि भगिनींना नोकऱ्या कुठे मिळणार आहेत हे सुद्धा सरकारने जाहीर केलं तर सोन्याहून पिवळं होईल। चलो अच्छी बात है, उद्धव ठाकरे जी का भी हमारे ऊपर ही भरोसा है, ये भी बहुत अच्छी बात है। उनका भरोसा ये सही है, ये हम दिखाएंगे। अभी मराठी सर उद्धव ठाकरे हा प्रश्न विचारताय मला असं वाटतं की आता हे विधेयक पास झाल्यानंतर सगळ्या नोकऱ्यांमध्ये हे आरक्षण मिळणारच आहे। त्यांच्या समोरच विधेयक पास झालेलं आहे, त्यामुळे त्यांना असा प्रश्न पडण्याचं काही कारण नाही आहे। पण मला हे माहिती आहे की त्यांचा आमच्यावरच विश्वास आहे। त्यांना माहिती आहे की मराठा समाजाला नोकऱ्या असेल, शिक्षणात असेल, सवलती जर कोणी देऊ शकेल तर ते एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वातलं सरकारच देऊ शकेल, हे त्यांना देखील माहिती आहे।